विद्यार्थी मित्रांनो, पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाय आणि तुम्ही पहिले 5 टॉपिक कव्हर केलेत. नक्की ना केलेत लक्षात घ्या. मग पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाय, 5 टॉपिक सुद्धा तुमचे कव्हर झालेले आहेत. तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय. तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढलाय बाळांनो. मग या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तेच करणार आहे. पुढचे 5 टॉपिक त्याचे मी आय-एम-पी क्वेश्चन देणार आहे. पुढच्या 5 टॉपिकचे. बघा, सगळ्यात महत्वाचं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. या टॉपिकमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पहिल्यांदाच म्हणूया आपण. आणि इथं जे 3 लॉज आहेत ते मला परफेक्ट पाहिजे तुमच्याकडून. लॉ ऑफ लेंथ. काय लॉ ऑफ लेंथ? जर हे दोघं कॉन्स्टंट असतील तर ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे लेंथला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लॉ ऑफ टेन्शन. जर हे दोघं कॉन्स्टंट असतील तर n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर रूट ऑफ टी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. मास नाही आहे, लिनियर डेन्सिटी. जर या लेंथ आणि टेन्शन कॉन्स्टंट असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम लिनियर डेन्सिटी. पहिल्यांदा 3 लॉ करायचे, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मी तर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय बरं का, नुसतं ते स्क्रीनशॉट वगैरे काढू नका, पण कळणार ना मी काय लिहिलंय ते. आणि स्टेशनरी वेव्ह याच्या कॅरेक्टरिस्टिक्स करा. याच्या काय करा? कॅरेक्टरिस्टिक्स करा. आणि कॅरेक्टरिस्टिक्स केलं की डिफरन्स पण जमेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला करायचा आहे. ओके. त्यानंतर कितीही वेळ लागू दे. मी गेल्या व्हिडिओत तुम्हाला ना सिंपल पेंडुलम ऍट निस्ट पॉज करायला होता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो पाईप क्लोज ऍट वन एंड, पाईप ओपन ऍट बोथ एंड्स आणि व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग. 3 मार्काचे फेवरेट क्वेश्चन आहे. कुठलाही पेपर काढायचा, थिअरी किंवा न्यूमेरिकल येतेच. की पाईप जर क्लोज असेल तर ओनली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. पाईप ओपन असेल तर ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. स्ट्रिंगला ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट असतात. मग मुद्दा काय? हार्मोनिक्स. मग हार्मोनिक्स. ओके. आणि ओव्हरटोन याच्या डेफिनेशन आणि डिस्टिंग्विश पहिल्यांदा करायचं. डेफिनेशन आणि काय सांगा? डिस्टिंग्विश करायचं, लक्षात घ्या. आणि मग किती प्रश्न झाले? 3. 3 लॉ झाले. पुन्हा 4, 5, त्याचा डिफरन्स 6, 7, 8, 9. 9, 10 प्रश्न झाले. मग वेळ लागणार ना? लागू दे वेळ. आता मी सांगतो ऍट एनी कॉस्ट फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह करायचा प्रश्न. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. सोपं आहे रे, लक्षात घ्या. 2y1 y2 त्यांचा रिझल्टंट घ्यायचा असतो. तर मी काय करायला लागलोय? तर मी करायला लागलोय वाय लर्न ऍप्लिकेशन ओपन करतोय. ओके. वाय लर्न ऍप्लिकेशन आणि फिजिक्स मध्ये जातोय आणि मी बघतोय यातलं काय काय आलं होतं. सुपर पोझिशन ऑफ वेव्ह मधलं. सुपर पोझिशन ऑफ वेव्ह मी तुम्हाला सांगतो. प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्ह मधला डिफरन्स. ओके. रिपीट झालेला आहे. हो. हार्मोनिक्स ओव्हरटोन बऱ्याच वेळा आलंय. आणि डिफरन्स मध्ये एक राहिलं बरं का आपलं. फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी हाच त्यातला लॉ आहेच. मी तुम्हाला सांगतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन 3-4 वेळा रिपीट झालं. सो दॅट ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. पाईप क्लोज ऍट वन एंड असेल. पाईप ओपनचं पण आहे. व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग पण आहे. काढा ना वायलन ओपन. बघा ना तुम्ही पण माझ्यावर. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह तो पण प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो सगळेच प्रश्न आले की रे, म्हणजे झालं की. आणि इथं तुम्हाला मग करायचंय बीट फ्रिक्वेन्सीचा प्रश्न. ओके. राहिला तर राहू दे बाळांनो, राहिला तर राहू दे. पण आलाय परीक्षेत तसं सिंपल आहे. खूप सोपं आहे ते. तुम्ही त्यासाठी बीट फ्रिक्वेन्सी सह्याद्री ट्युटोरियल्स व्हिडिओ आहे आपला YouTube वर शोधा. तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? की या मेथडने केलं की जरा कॉन्फिडन्स वाढतोय. पण यात मी न्यूमेरिकल नाही कन्सिडर करत हां. न्यूमेरिकल्स मी अजून कन्सिडर केलेले नाहीयेत. बाळांनो, जर तुमचं काहीच तयारी नसेल, आपल्याला 30 प्लसच्या पुढे जायचं असेल, तर अगोदर हे प्रश्न करा. ओके. मग आता मी तुम्हाला सांगतो. आता पुढचा वेव्ह ऑप्टिक सगळ्यांचा अवघड प्रश्न. तर या अवघड टॉपिक तर यात मी तुम्हाला सांगतोय मॅलस लॉ पहिल्यांदा करायचा. त्याच्यानंतर ब्रूस्टर्स लॉ करायचा. त्यानंतर करायच्या कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. नंतर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची डायग्राम वगैरे करायची. ओके. बर त्याच्यानंतर सगळ्या डायग्राम करायच्या. कुठल्या माहितीये का? प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट, स्पेरिकल वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन याच्या डायग्राम काढायच्या. चला काढूया वायलन ऍप्लिकेशन. आता मी तुम्हाला सांगतो की ह्या वायलन ऍप्लिकेशनचं इतकं मदत होते तुम्हाला की विचारूच नका. वेव्ह ऑप्टिक्स आपण 2च टॉपिक प्रोव्हाईड करूया असं मला वाटायला लागलं. बघा प्रश्न खूप आहेत बरं का. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये काय आलं? मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. वेव्ह ऑप्टिक्स मध्ये ठरलेले प्रश्न आहेत का?
तर आहेत. ब्रूस्टर्स लॉ आलेला आहे आणि ब्रूस्टर्स लॉ मध्ये त्यांनी फॉर्म्युला डिराईव्ह करायला सांगितलंय. बरं, ह्यात डिस्टिंग्विश आहे बरं का रे बाळांनो. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन, फ्रेझनेल आणि फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन, हे 2 डिस्टिंग्विशचे प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. स्पेरिकल वेव्हफ्रंट आलेला आहे. ब्रूस्टर्स लॉ डबल झाला. 2 वेळा ब्रूस्टर्स लॉ आलाय. रिफ्लेक्शनची डायग्राम आहे. मी तुम्हाला सांगतो प्लेन वेव्हफ्रंट आलाय डायग्राम. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची पण डायग्राम आहे. आणि पुढे न्यूमेरिकल. एवढेच प्रश्न आहेत. एवढेच प्रश्न आहेत. पण आता मी तुम्हाला एक रिक्वेस्ट काय करतोय, की मी तुम्हाला 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एवढं दिलंय लक्षात घ्या. आता याच्या पुढचा जर टॉपिक आपण घ्यायला गेलो, मी तुम्हाला सांगतो ते सेक्शन थोडासा वेगळा पडतोय. म्हणजे मला सांगायचं काय बघा, की 8व्या टॉपिक नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक आणि करंट इलेक्ट्रिसिटी तयार होतंय. हे 2 टॉपिक आपण एकत्र देऊया तुम्हाला अभ्यासाला. कारण हे वेव्हचे आहेत. ॲक्चुअली यात ऑसिलेशन पण केलंय तुम्ही लास्ट टाईम. त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं ईझी वाटणारच आहे. मी पुढच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचे पण पॉइंट्स कव्हर करून देतोय. म्हणजे तुम्हाला सांगू का, इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये कुठले प्रश्न करायचे मला माहिती आहेत, ते मी तुम्हाला देतो. आणि ई-एम-आय आणि एसी सर्किट. माझी इच्छा काय बघा, एक काम काय करूया आपण बघा, की करंट, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक मटेरियलचे प्रश्न एकत्र देऊया तुम्हाला आपण. ई-एम-आय एसी साठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी. ई-एम-आय एसी साठी मी सेपरेट बनवणार कारण 13 मार्काला आहे. तिथे तुम्हाला मी न्यूमेरिकल सुद्धा प्रोव्हाईड करणार आहे. मग आता बाळांनो थांबा. मी तुम्हाला सांगतो हे प्रश्न खूप आहेत रे. सांगू का? आता नाव घेत नाही. क्लासमध्ये 1-2-3 स्टुडंट असे आहेत. अजून होईना झाले हार्मोनिक्स आणि ओव्हरटेनचे डेफिनेशन. किती रोज विचारतोय, होत नाहीये. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन अवघड वाटतंय तुम्हाला. मग वेळ घ्या, वेळ घ्या. माझं ऐका, वेळ घ्या. आणि तिसरा पण पार्ट मी तुम्हाला प्रोव्हाईड करणारच आहे ना. मग मला सांगा, तुम्ही एका दिवसात जर 6 टॉपिक कव्हर केले तर पुष्कळ झालं ना. आज एवढेच बस होईल असं पण मला वाटतंय. होय. ओके. हे 2 पार्ट. तरी पण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आयडिया आली मग. मी दुसरा व्हिडिओ जरी प्रोव्हाईड केला नाही, तरी तुम्हाला माहिती आहे तुम्ही वाय वरती जायचंय आणि पेपरमध्ये आलेले डेफिनिशन, डिस्टिंग्विश लॉज एवढेच करायचे लक्षात घ्या. मी तुम्हाला एक सुरुवातीला रिक्वेस्ट करायची राहिलीच की रे. जो पार्ट 1, पार्ट 2 हे जे चाललंय ते कुणासाठी चाललंय? जी मुलं अजून काहीच अभ्यास केला नाही, पण आता करायचंय, करायचंय. जाणीव झाली, करायचंय. अशाच मुलांसाठी आहे. तुम्ही टॉपर असाल तर हे नाहीये. तुम्हाला अजून सगळंच करावं लागेल. जे तुम्ही केलंय ते तुम्हाला रिवाईज करावं लागेल लक्षात घ्या. मग ओके. काय प्रॉब्लेम नसणार आहे. काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. आणि तुम्हाला सांगतो 10 वर्षापासून हे क्वेशन्स रिपीट होतायतच. हा कशाला आमच्या वेळेपासून रिपीट होतायत. मी तुम्हाला सांगतो, मला अजून आठवतंय 1997 चा पेपर काढा चला. कुठे आहे आपल्याकडे? नाहीये लक्षात घ्या. त्यावेळेस कुठं आमच्याकडे Google-बिगल काय होतं रे किंवा काय. मी 1997 साली 12वी ची परीक्षा दिली. मला अजून आठवतंय पॅरलल एक्सेस थिअरम आलं होतं. नव्हतं येत प्रूफ त्याचं मला. नुसती डायग्राम काढून आणून स्टेटमेंट लिहून आलो होतो. खूप त्रास झाला होता मला लक्षात घ्या. पण तुम्हाला सांगतो तुम्ही नशीबवान आहात. YouTubeवर केवढं तुम्हाला छान मार्गदर्शन मिळतंय. साध्या सोप्या भाषेत आपण आपल्या ॲप्लिकेशनवर पण व्हिडिओ प्रोव्हाईड केलेत. फ्री कंटेंट आहे बराचसा. बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडेल. मग छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट.